अवघी मिथ्या आटी, अवघी मिथ्या आटी, राम नाही जबकंठी। सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन, सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन। सांडिले ते मांडे, सांडिले ते मांडे, आग्रह उरला काळदंडे। सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन। तुका म्हणे आले भागा, देवनी चिंती पांडुरंगा। सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन। नमो विश्वरूपा विष्णु माय बाबा, नमो विश्वरूपा विष्णु माय, नमो विश्वरूपा विष्णु माय बाबा, विश्वरूपा विष्णु माय बाबा। अपरामुपा पांडुरंगा, अपरामुपा पांडुरंगा, अपरामुपा पांडुरंगा। गदा शंख चक्रादिभिर्भावितांगम चिदानंद संलक्षणाट्य स्वरूपम। यमादेष्ट भेदांग योग प्रवीणम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञान देवम। कृपाळोदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार। न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई। जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तन्मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागीतिये दिव्य लोकासी नेली। लोकाभिरामम रणरंगधीरम, राजीवनेत्रम रघुवंशनाथम। कारुण्यरूपम करुणाकरंतम, श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी। निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी। निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी। निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी। अवघी मिथ्याटी, राम नाही जबकंठी। सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन। वैराग्य शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध संत, ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं। वारकरी पंथाचा, भक्ती मंदिराचा जे कळस झाले, ज्यांना आपण जगद्गुरू असं म्हणून ओळखतो, त्या श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या गाथेतील छोटासा 4 कडव्यांचा अखिल विश्वाला, जगातील सगळ्या मनुष्य जातीला नामस्मरणाचा उपदेश करणारा अभंग आजच्या या पहिल्या दिवसाच्या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर मांडला आहे। श्री तुकाराम महाराज असं म्हणतायत की, माणसा, जोपर्यंत तुझ्या कंठामध्ये राम नाही, तोपर्यंत तुझ्या सगळ्या आटीला, धावपळीला अर्थ नाही। अवघी मिथ्या आटी, राम नाही जबकंठी। महाराज म्हणतायत, सावधान हो, दक्ष हो, दक्ष हो, काळजी घे। मनाला संकल्प विकल्पाच्या भोवऱ्यातून मागे खेच। सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन। महाराज म्हणतात की कधीतरी आपल्याला जायचं, याची माणसाने आठवण ठेवावी, तसं वागावं, कारण कधीतरी काळ येणार आहे। सांडिले ते मांडे, आग्रह उरला काळदंडे। आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज असं सांगतायत की जीवन जगण्याची एक उत्कृष्ट चांगली पद्धत आहे। ती पद्धत अशी आहे की आपल्या वाट्याला आलेलं काम करता करता मुखामध्ये राम नाम असू द्यावं, यापेक्षा चांगली जगण्याची पद्धत नाही। तुका म्हणे आले भागा, देवोनी चिंती
पांडुरंगा अशा गोड अर्थाचा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर मांडला आहे. ज्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की परमपूजनीय परमवंदनीय श्रद्धेय श्री बंडा तात्या यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आयोजनामध्ये व्यसनमुक्त युवक संघ या संघाच्या आयोजनाने दरवर्षी एका ऐतिहासिक ठिकाणी होणारं हे युवक संस्कार शिबिर, युवक प्रतापी संस्कार शिबिर यंदा या पवित्र अशा साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी गुरुवर्य तात्यांच्या सावलीखाली छत्राखाली या ठिकाणी संपन्न होते. बाल संस्कार शिबिर खूप आहेत, भरपूर आहेत, चांगली आहेत, ती व्हायला पाहिजे. पण माझ्या पाहण्यातलं हे युवक संस्कार शिबिर पहिलं आहे, एकमेव आहे. आणि या युवक संस्कार शिबिरामध्ये, या युवक प्रतापी संस्कार शिबिरामध्ये गुरुवर्य वंदनीय तात्यांनी पहिल्या दिवसाची प्रथम दिवसाची सेवा माझ्याकडे दिली. मी स्वतःचं परम भाग्य समजतो की या चांगल्या यज्ञ कामामध्ये एक आहुती माझ्या वाणीने पडते आहे. मला या चांगल्या कामाचं भाग सेवेकरी होता आलं. मी स्वतःच्या भाग्याचा आज हेवा करतो आहे. आपण सर्व उपस्थित युवक, सर्व वर्गातली, खरे युवक काय सर्व वर्गातली माणसं मला या ठिकाणी दिसत आहेत, अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत. आमची सगळी वारकरी मंडळी या निमित्ताने उपस्थित आहेत, टाळकरी मंडळी या निमित्ताने उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण जीवलग मित्र गुरुबंधू श्री केशव महाराज मुळीक या निमित्ताने उपस्थित आहेत. मला देव जशी बुद्धी देईल, देव माझ्याकडून जशी सेवा करून घेईल तशी सेवा मी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर शंभू महाराज यांच्या चरणी समर्पित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. विठ्ठला 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 विठ्ठला. मनुष्य सुखासाठी प्रयत्न करतो, मनुष्य जीवनाच्या सार्थकतेसाठी प्रयत्न करतो. केलाही पाहिजे. सुखी होणं माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. सुखासाठी प्रयत्न करणं गैर नाही, चुकीचं नाही. का तर त्याचं उत्तर एका वाक्यात असं सांगता येईल की माणूस हा देवाचा अंश आहे आणि देव सुखरूप आहे. यो वै भूमा तत्सुखम. श्रुती माता सरळ सरळ असं म्हणते की आपण सुखरूप आहोत, आपण परमात्म स्वरूप आहोत. आणि मग आपण जर देवाची लेकरं आहेत तर आपण देवासारखं सुखी का नसावं, असावं. श्रीमंत बापाच्या पोटी कधी दरिद्री पोरग जन्माला येतं का? आलं तर त्याला करंट म्हणायला पाहिजे, नाही का? महाराजांचे एक अभंग आहे, समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंट. बाप जर श्रीमंत असेल तर पोरग कसं काय दरिद्री जन्माला येईल? येणार नाही. आलं तर त्याचं ते करंटे पण आहे. तसं आपण जर सगळे ईश्वराचे, पांडुरंगाचे, विठोबाची लेकरं आहोत तर आपण सुखी असायला पाहिजे ना. मी काय साधा प्रश्न विचारतो पहा. बहुतेक तुम्ही त्या भागातली आहात, पंढरपूरच्या 100-150 किलोमीटर पट्ट्यातली आपण सर्व आहात जास्त करून. मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो. पांडुरंगाच्या दर्शनाला तुम्ही खूप वेळा गेला असाल, नाही का? 5 वेळा, 10 वेळा, 15 वेळा. मी एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या की कोणत्या वेळेला देव थोडा, पांडुरंग थोडा टेन्शनमध्ये दिसला बरं तुम्हाला? की नाही नाही यावेळी देव जरा फ्रेश नाही, गडा काहीतरी टेन्शन आहे देवाला, असं कधी वाटलं? नाही नाही. कारण देवाला सुखासाठी, देवाला आनंदासाठी बाहेरच्या वस्तूंची गरज नाही. जे सुख इंद्रिय आणि विषयाच्या संयोगाने होतं ते तात्पुरतं असतं, ते मावळतं, ते नश्वर असतं. किंवा असं म्हणा, तो फक्त सुखाचा आभास असतो, सुखाचा भ्रम असतो. असं वाटतं की ते सुख आहे. देव मात्र सुखरूप आहे, त्याला बाहेरच्या गोष्टींची सुखासाठी गरज नाही. विठ्ठला 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 विठ्ठल. आताच आपण म्हणून आलो ती चरण आहे की नाही? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा
रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर आदिकवी आहेत वाल्मिकी ऋषी. जगातलं सगळ्यात पहिलं काव्य आहे वाल्मिकी रामायण. 24,000 श्लोकांचे जगातलं पहिलं काव्य, पहिला ग्रंथ आहे, पहिलं पद्य आहे, पहिलं काव्य आहे. कविता म्हणा, ग्रंथ म्हणा, महाकाव्य म्हणा, काही म्हणा, पण ते पहिलं आहे जगातलं. त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे. पहा काय झालं की रामप्रभूंच्या वडिलांचं नाव दशरथ महाराज दरबारात बसले होते. डाव्या कानावरचा एक केस पांढरा झालेला दिसला आणि पांढरा रंग हे शांतीचं प्रतीक आहे. त्यांना असं वाटलं की पांढरा रंग, डोक्यामध्ये केसामध्ये चांदी आली, पांढरा रंग आला, थांबलं पाहिजे, है ना. पांढरा रंग हे शांतीचं प्रतीक आहे. जेवणामध्ये आपण चपाती आधी खातो, नंतर काय खातो? भात. नंतर शेवटी भात खातो आपण. भात आला की थांबायचं. सफेद चावल भोजन विराम, तसं सफेद बाल भोग विराम. जेवणामध्ये सफेद भात आला की परत फिरून चपाती नाही मागायची, परत भाकरी नाही मागायची. भात आला की थांबायचं. सफेद चावल भोजन विराम, तसं सफेद बाल भोग विराम. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, मृत्याचे भेटी जवळी आली, आता माझ्या मना होई सावधान. दशरथ महाराजांना असं वाटलं की रामाला राजा केलं पाहिजे. तात्काळ मंत्रिमंडळाची बैठक बोलावली की रामाला राजा करायचा विचार आहे. काय म्हणणं आहे? तो ते खुश झाले. ते म्हटले आम्ही तर म्हणणारच होतो, पण तुम्ही म्हटले ते बरं झालं. आम्ही म्हटलो असतो तुम्हाला राग आला असता. सुमंत नावाचा मंत्री पळत गेला. रामरायाला सांगितलं प्रभू 24 तासाचा उपवास करा. आपली धर्मसंस्कृती आहे. आपली संस्कृती अशी आहे की उद्या मी राजा होणार आहे तर आदल्या दिवशी 24 तासाचा उपवास करायचा. आणि जगामध्ये अशी काही धर्मसंस्कृती की उद्या मी राजा होणार आहे तर आदल्या रात्री बाटलीत स्वतःला बुडवून घ्यायचं. म्हणून ती संस्कृती निंद्य आहे. म्हणून ती संस्कृती आपल्या डोक्यावर आपल्याला चढू द्यायची नाही. आणि आपली संस्कृती अशी आहे की उद्या मी राजा होणार आहे तर मी 24 तासाचा आज उपवास केला पाहिजे. काय विचार करून काही पद्धती असतील नाही का? प्रभू तुम्ही उद्या राजा होणार आहात, 24 तासाचा उपवास करा. राम प्रभू 24 तासाचा उपवास करतात. पण ते रात्रीतून सगळं बदललं. जे सिंहासनावर बसणार होते ते वनवासाला निघाले. रात्रीतून सगळं समीकरण बिघडतं म्हणून तर ते राजकारणी लोक निवडणुकीच्या आदल्या रात्री झोपत नाही असं मी ऐकू नये. ते असं म्हणतात की रात्र वैऱ्याची आहे की नाही, झोपत नाही. ते झोप लागत नाही त्यांना म्हणे. ज्या दिवशी मतदान आहे त्याच्या आदल्या रात्री सगळं बदललं. जे सिंहासनावर बसणार होते ते वनवासाला निघाले. पण गंमत अशी आहे की वाल्मिकी ऋषींनी रामप्रभूंचा तो चेहरा आपल्या शब्दात, वाङ्मयात, श्लोकात टिपला की जेव्हा त्यांना कळालं होतं मी राजा होणार आहे. आणि तोही चेहरा वाल्मिकी ऋषींनी आपल्या शब्दामध्ये टिपला. आता ते महाकवी आहेत, त्यांना काय अशक्य आहे म्हणून त्यांनी तोही चेहरा शब्दामध्ये टिपला की जेव्हा ते वनवासाला निघाले होते. पण वाल्मिकी ऋषींनी सांगितलं की काय माझे राम आहेत आणि धन्य आहे मी की त्यांची उपासना करतो. मी भाग्यवान आहे, मी राम म्हणतो यासाठी की ते सिंहासनावर बसणार हेही कळालं. तेव्हाही खुश होते, आनंदी होते, सुखी होते. आणि जेव्हा त्यांना कळालं की आपल्याला वनवासाला जावं लागणार आहे तेव्हाही ते खुश होते. असं सुख बाहेरून घ्यावं लागलं की ते उसणं राहत. आपल्या घराच्या समोर पाण्याची टाकी असते, तिच्यात पाणी असतं ना. आणि आपल्या शेतात विहीर असते, तिच्यातही पाणी असतं. फरक असा आहे की पाण्याच्या टाकीतलं पाणी संपलं की दुसरं येत नाही, त्याला पाझर नसतो आतून. आणि विहिरीत, शेतातली जी विहीर आहे तिला मात्र पाझर आहे. असं म्हणा की खरं सुख ते आहे विहिरीचं. ते उपसलं की येणार, त्याला बाहेरचा कशाची गरज नाही. आणि पाण्याच्या टाकीचं पाणी हे उसणं आहे, कारण ते दुसऱ्याचं आहे, उसणं घेतलेलं आहे, उधार घेतलेलं आहे की नाही, उधार घेतलेलं आहे.
परमात्मा सुखरूप आहे, आपण त्याची लेकरं आहे, इतका सुखरूप, आणि आपण त्याची सगळी लेकरं. मग आपणही का सुखरूप नाही बरं? आपण प्रयत्न करायला पाहिजे. बरं प्रयत्न करत नाही का? खूप करतो, रात्रंदिवस करतो. बरं का तळमळ करतात माणसं, काय तगमग करतात माणसं, धावायचं थांबत नाहीत माणसं. आटी शब्दाचा अर्थ आहे धावपळ, तगमग, तळमळ, प्रयत्न, काम. किती माणसं आटी करतात, किती प्रयत्न करतात सुखी होण्यासाठी. मी मुंबईला पहिल्यांदा 2005 साली संस्थेतून सुटलो. मुंबईला गेलो कीर्तनाला, ठाणा स्टेशनवर उभा होतो. लोकल यायची, माझ्यासमोरून जायची, मला वाटायचं पुढची येईल, खाली येईल. खाली येतच नव्हती, रिकामी येतच नव्हती. मला कोणीतरी सांगितलं, महाराज इथं खाली बिली प्रकार नसतो, जी मिळेल तिने निघून जा, नाही तर कीर्तन चुकेल. मी त्या माणसाला विचारलं होतं की का हे किती वेळ सुरू असतात या लोकल, दिवसाची शेवटची लोकल किती वाजता असते, या दिवसाची शेवटची लोकल किती वाजता असते. तर मला त्यांनी सांगितलं की दिवसाची शेवटची लोकल असते 11:15 वाजता, आजच्या तारखेप्रमाणे दिवसाची शेवटची लोकल 11:15ला. आणि म्हटलं मग सकाळची पहिली, म्हटले 12:01 रात्रीच्याच 12:01. झोपतात कधी, झोपतात का नाही माहिती नाही. प्रयत्न तर मनुष्य सुखासाठी खूप करतो, सार्थकतेसाठी खूप करतो. आणि महाराजांचा अभंग आपण म्हणतो नाटाचा आहे, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. शन एक मुक्ती यज्ञ नाही केला, शन एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, हिंडता दिशा शिन पावला, हिंडता दिशा क्षीण पावला, हिंडता दिशा क्षीण पावला. माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी, 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 माझे स्वहित नेनती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, हिंडता दिशा शिन पावला, हिंडता दिशा क्षीण पावला, हिंडता दिशा क्षीण पावला. माया वेष्टीला जीव माझा, जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी. माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी,
नाती कोणी माझे सहित नाती कोणी सुखरूप ईश्वराची आपण लेकरं सुखरूप व्हायला पाहिजे. प्रयत्न करतोय तरी सुद्धा होत नाही, है की नाही? देवाकडे धावतोय तरी सुद्धा सुख मिळत नाही. रामकृष्ण परमहंस विवेकानंदांची गुरु होते. त्या असं म्हटले की जमिनीत टाकलेला एक बी अंकुर तो अंकुर घेतो आणि जमिनीचं पोट फाडून ते बी बाहेर येतं. एवढंसं गवताचं ते पाता असतं. 10 दिशा आहेत, 4 मुख्य दिशा आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. 4 उपदिशा आहेत, नैऋत्य वायव्य आग्नेय ईशान्य. 2 आणखी आहेत, कोणत्या? ऊर्ध्व आणि अध, एक खालची आणि वरची. 10 दिशा आहेत रामकृष्ण परमहंस म्हणतात. पण ते जमिनीचं पोट फाडून बाहेर आलेलं बी किंवा ते झाड 9 दिशांना धावत नाही, ते धावतं एका आणि एकाच दिशेला. कोणत्या? वरच्या. का तर रामकृष्णांनी उत्तर दिलं की त्याला सुद्धा असं वाटलं की ज्याने मला जन्म दिलाय त्याला भेटावं, ज्याने मला जन्म दिलाय त्याची थोडी भेट घ्यावी, कारण सुखरूप व्हावं, त्याच्याशी आलिंगन द्यावं, त्या परमात्म्याशी, ईश्वराशी. सुखाच्या शोधासाठी धावणारं हे जग मिळत का नाही? मग का बरं मिळत नाही? आपण तुकाराम महाराजांना विचारूयात, महाराज आमच्या जगण्यात काही मूलभूत चूक झाली का महाराज? प्रयत्न करूनही आम्ही सार्थकता निवांतता अशी मिळवत नाही महाराज, तिथं पोहोचलो नाही. जाऊयात तुकाराम महाराजांकडे. आणि तुकाराम महाराजांकडेच जावं लागणार, आहे की नाही? जेव्हा जेव्हा कधी दमू थकू आडू तेव्हा महाराजांकडे जावं लागणार. किती भाग्यवान आहे आपण महाराष्ट्रीयन माणसं. कधी असं विचार करा, किती भाग्यवान आहे आपण की जी भाषा आपण बोलतो तीच तुकाराम महाराज बोलत होते. किती भाग्यवान आहे, हा किती भाग्यवान आहे आपण. विनोबा भावे पंढरपूरला गेले. विनोबा भावे पांडुरंगाच्या चरणी डोकं टेकवलं आणि ढसढसा रडायला लागले. त्यांना कोणीतरी विचारलं होतं, विनोबा का रडता? त्यांनी उत्तर दिलं होतं, किती भाग्यवान आहे मी, जिथं तुकाराम महाराजांनी डोकं टेकवलं तिथंच मी पण डोकं टेकवलं. आपण पंढरपूरला जाऊन येतो, गावाची माणसं घरची माणसं विचारतात कसं काय पंढरपूर झालं? माणसं कंबर गेली फार, लय खराब रस्ता, हॉटेल चांगलं नाही, रूम चांगली नाही. काय डोळे असतील, काय श्रीमंत दृष्टी असेल की त्यांना खराब रस्ता नाही दिसलं. विनोबांना त्यांना काहीच नाही दिसलं. त्यांना फक्त एक दिसलं की जिथं संतांनी डोकं टेकवलं तिथंच मी पण डोकं टेकव. मी पहिल्यांदा रायगडावर गेलो 2004 साली. तेव्हा या विचाराने माझ्या अंगावर रोमांच आले होते की किती भाग्यवान आहे मी की छत्रपती ज्या रस्त्याने गेले त्याच रस्त्याने चालण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. आणि आम्ही चप्पल नाही घातली, नाही पाय सालून गेले, फोड आले, पण नाही चप्पल घातली. ज्या रस्त्याने महाराज गेले त्यावेळी भावना नवीन. ज्या रस्त्याने महाराज गेले त्या रस्त्याने मी चाललो. किती भाग्यवान आहे, किती भाग्यवान आहे आपण की आपल्या आडी अडचणीला कसल्याही शंकांना उत्तरं द्यायला गाथा आहे. हो, किती भाग्यवान आहे आपण. आपल्या घरात ज्ञानेश्वरी आहे ना, ती वाचली पाहिजे. मला काय सांगितलं होतं, माझे वडील वारकरी होते महाराज. आळंदीहून त्यांनी ज्ञानेश्वरी आणली, घरात आहे महाराज, पण खरं सांगतो मी काही वाचत नाही. तर मी पण म्हटलं होतं की मी पण खरं सांगतो की तुम्ही काही वाचत नाही. तुम्हाला जर वाचायचं असेल देवा तर तुम्हाला वाचावं लागेल. जनाबाई महाराजांचा अभंग आहे, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय अज्ञानासी. जाऊयात तुकाराम महाराजांकडे, चरणी डोकं टेकूयात त्यांना विचारूयात की महाराज कधी आम्ही आडतो तर तुमच्याकडे. ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावस नावाचं एक ठिकाण आहे. स्वामी स्वरूपानंद नावाचे महात्मे होऊन गेले. ते 1008 पारायण केले त्यांनी ज्ञानेश्वरीचे, आणि तिथंच त्यांनी समाधी घेतली. आम्ही गेलो तिथं. खूप माणसं ज्ञानेश्वरी वाचत होती, अभंग ज्ञानेश्वरी आहे त्यांनी. मी विचारलं की काय पारायण सुरू आहे, काय उत्सव सुरू आहे? म्हटले नाही नाही, वर्षभर एवढीच गर्दी असते. तर विचारलं तर मला असं कळालं की इथं श्रद्धा अशी आहे, लोक येतात त्या स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या समाधीवर डोकं टेकवतात, 7 दिवसामध्ये ज्ञानेश्वरी वाचतात. काहीतरी शंका असते, काहीतरी समस्या असते, त्यांना 7 दिवसामध्ये पारायणामध्ये त्याचं उत्तर सापडतं, अशी श्रद्धा आहे लोकांची. आणि ते सत्य आहे. खूप लोक असतात तिथं पावसला, रत्नागिरी जिल्हा आहे,
त्या स्वामी स्वरूपानंदांच्या महाराजांच्या समाधी पुढे लोक आपणही जाऊयात तुकाराम महाराजांकडे, मांडूयात शंका की महाराज काय चुकलं आमच्या जगण्यामध्ये बरं, की आम्ही दुःख भोगतो, आम्ही सार्थकता मिळवत नाही, निवांतता मिळाली नाही. तुकाराम महाराज परखड शब्दांमध्ये आपल्या जीवनात झालेली चूक अभंगाच्या पहिल्या चरणात अवघी मिथ्या आटी राम नाही जव कंठी, राम नाही जव कंठी. अवघी मिथ्या आटी राम नाही जव कंठी, राम नाही जव कंठी. अवघी मिथ्याटी राम नाही जव कंठी, राम नाही जव कंठी. अवघी मिथ्याटी राम नाही जव कंठी, राम नाही जव कंठी. जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावरचा मनुष्य थकलाय, थांबलाय, त्याला संत वाङ्मय कामाला आले बरं. कसलीही शंका घेऊन साधूकडे जावं, ते आपला पदर रिकामा ठेवणार नाही, रीता ठेवणार नाही, ते काहीतरी सांगतील आणि त्याने उत्तर मार्ग दिसेल. प्रश्न आपला असा होता की महाराज काय चुकलं जगण्यामध्ये. तुकाराम महाराज म्हणतायत की एक चुकलं की तुझ्या कंठामध्ये, तुझ्या जीवनामध्ये प्रयत्न तू फार केलेत पण कंठामध्ये रामनाम ठेवलं नाही, घेतलं नाही. आणि जर जीवन जगण्याच्या आपल्या प्रवाहाच्या या मार्गाला जर रामनाम सोबतीला नसेल तर मग मागचं सगळं व्यर्थ आहे, काही अर्थ नाही त्याला. फार सोपे शब्द आहेत, सुगम शब्द आहेत, कळण्यासारखे शब्द आहेत. अवघी, अवघी म्हणजे सगळी, मिथ्या खोटं, आटी म्हणजे प्रयत्न, सगळे प्रयत्न खोटे आहेत किंवा कोणत्याच तुझ्या प्रयत्नाला, तुझ्या डामडौलाला तोपर्यंत अर्थ नाही जोपर्यंत कंठामध्ये तुझ्या राम नाही. राम नाही जव कंठी, अगदी सोपा अभंग आहे पा, सोपे शब्द. मुळात संतांचे अभंग सोपेच आहेत महाराज. साधूचं कामच असं असतं की जे अवघडाचं सोपं करतात, आहे की नाही. विद्वानाचं काम असं राहतं की ते सोप्याचं अवघड करतो. आमच्या पाठाला एक उद्धव महाराज होते, संस्कृतात कीर्तन करायचे, फार विद्वान, फार बुद्धिवान, संस्कृतमध्ये कीर्तन, कौंडण्यपूरचे होते. थोडा उशीर झाला, आमचे गुरुवारी होते वैकुंठवासी विठ्ठल महाराज गुली. त्यांनी विचारलं उद्धव का रे उशीर झाला. म्हटले गुरुजी थोडी अडचण आली. तर म्हटले काय झालं. तर बाबांनी त्याला विचारलं काय झालं. त्यांचे बाबा येताना ना माझ्या दुचाकीच्या पार्श्वभागातील चक्रातील वायूचे बहिर्गमन झाले. आता आम्ही नवीनच होतो, 3ऱ्या वर्षाला होतो. दुचाकी म्हणजे काय, सायकल. पार्श्वभागातील म्हणजे काय, बॅक साईड मागच्या. चक्रातील म्हणजे वायूची, बहिर्गमन झाली म्हणजे हवा पंक्चर झाली, सरळ म्हण ना, चक्कर येऊन पडणार नाही का एखादा माणूस, आहे की नाही. साधू त्याला म्हणतात महाराज की जो अवघड तत्वज्ञान सोप्या शब्दांमध्ये सांगतो. आणि असं आहे की सोपं बोलणं फार अवघड आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सोपं बोलणं फार अवघड आहे, अवघड बोलणं फार सोपं आहे. अवघड बोलणं फार सोपं, सोपं बोलणं फार अवघड आहे. फार सोपा अभंग आहे. तुम्हाला सार्थ गाथेची सुद्धा गरज नाही जर तुम्ही मराठी शिकलेले असाल तर. फार सोपे शब्द आहेत. अवघी सगळं, मिथ्या खोटं, आटी प्रयत्न, तगमग तळमळ धावपळ. आपली सगळी धावपळ तोपर्यंत व्यर्थ आहे जोपर्यंत कंठामध्ये राम नाही. मनुष्याने जगण्यासाठी वस्तू लागतात माणसाला, आहे की नाही. वस्तू लागतात, जगण्यासाठी प्रपंच लागतो. जगण्यासाठी नाही म्हटलं तर कपडे लागतात, अन्न वस्त्र निवारा. मला कोणतरी म्हटलं होतं अन्न वस्त्र निवारा त्याचा होता मोबाईल धरा. तर म्हटलं धरलाच पाहिजे, वापरलाही पाहिजे. सगळं लागतं, सगळं छान करावं सुद्धा. परत एकदा आमच्या गुरुवाऱ्यांचे शब्द आठवतात, वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले असं म्हणायचे की पोरांनो एक वाक्य आठवणी ठेवा की वस्तू खूप गरजेच्या आहेत, वस्तू फार गरजेच्या आहेत. तरी पण वस्तू म्हणजे सुख नाही, वस्तू फक्त सोय आहे. मला फार आवडतं वाक्य केशव महाराज. वस्तू फक्त सोय आहे.
गाडी म्हणजे सुख आहे का? नाही नाही, गाडी म्हणजे पोहोचण्याची सोय आहे. मोबाईल सुख नाही, मोबाईल म्हणजे बोलण्याची सोय आहे. अन्न सुद्धा सुख नाही, अन्न सुद्धा फक्त जगण्याची एनर्जीची डिझेल आहे आपलं, ते पेट्रोल आहे, फक्त सोय आहे. सोय हे सगळं लागतं. हे सगळं ही सोय करताना आपण मुख्य गोष्टीला विसरू नये, आणि ती गोष्ट आहे राम नाही जव कंठी. युरोपमध्ये ग्रीस नावाचा एक देश आहे, आजही आहे, युनान म्हणायची त्याला. 22 वर्षांचा एक पोरगा वडिलांच्या निधनानंतर गादीवर बसला. त्याचं नाव अलेक्झांडर, आपण सिकंदर म्हणतो त्याला, सिकंदर. फार पराक्रमी, फार महत्वाकांक्षी, गोरा गोमटा, लिंबाची अंगकांती जशी असते, लिंबाचा वर्ण जसा असतो तसं त्याचं शरीर होतं दिसायला. एकदम देखणा सिकंदर, अलेक्झांडर दी ग्रेट म्हणतो आपण त्याला. तर तो 22 वर्षांचा झाला, वडिलांचा मृत्यू झाला, गादीवर बसला, आणि त्याला वाटलं की जग जिंकावं. एवढंसं राज्य, मॅसिडोनिया नावाचं त्याचं राज्य, त्याला वाटलं की वाढवावं. तो जेव्हा निघाला 1 लाख सैन्य घेऊन जगाला जिंकायला निघाला. आईला भेटला, राजमातेला भेटला, तिचा पती याचा बाप मरण पावला होता, पाया पडला आणि आईला सांगितलं की आई, मी जग जिंकायला निघालो, तुझ्यासाठी काय आणू? आईने सांगितलं, पोरा तू भारतात जाणार आहे? म्हटले जाणार आहे. मग तिथं पवित्र नदी वाहते, गंगा, त्यांच्या भाषेत होली वॉटर, पवित्र नदी, पवित्र पाणी, तेवढं माझ्यासाठी आणशील का? म्हटले ठीक आहे आई. तो त्याच्या बायकोजवळ गेला. त्याच्या बायकोचं नाव होतं कार्नेलिया, फार देखणी मुलगी होती म्हणतात, लिहून ठेवलंय. 20 वर्षांची त्याची बायको. त्याने तिला विचारलं की मी जग जिंकायला निघालो, काय आणून? त्या बायकोने सांगितलं, माझ्यासाठी दागिने आण. बाय माणूस, माझ्यासाठी दागिने आणा. तो त्याच्या गुरुबंधूजवळ गेला. त्याचे 2 गुरुबंधू होते, प्लेटो आणि अरस्तू, ॲरिस्टॉटल. तर त्यातल्या ॲरिस्टॉटल जवळ गेला तो, आणि तो सुद्धा मोठा तत्त्वज्ञ होता तो अरस्तू. त्या अरस्तूला त्याने विचारलं, ॲरिस्टॉटलला, की मित्रा, मी जग जिंकायला निघालो, तुझ्यासाठी काय आणू? तर त्या अरस्तूने, ॲरिस्टॉटलने त्याला सांगितलं, तर तू भारतात जाशील ना, तेव्हा तिथला एक ग्रंथ आहे भगवद्गीता, तेवढा माझ्यासाठी आण. कोणी चांगलं बाहेर निघालं म्हणजे चांगलं सांगावं, आहे की नाही? आपण सांगतो ना काय आणू. मी कोल्हापूरला निघालो, तर माझ्या एक ओळखीचे माणसं, कुठं चालला? म्हटलं कोल्हापूरला, पहिल्यांदा कीर्तन आलं मला कोल्हापूरला. तो म्हटलं कुठं? कोल्हापूरला. माझ्यासाठी काय आणशील? म्हटलं तू सांग काय आणू? मला म्हण चपला आण, चपला. म्हटलं मी तशा आणणारच होतो, मी तुझ्याकडं पाहून मी पण तू सांगितलं हे फार बरं झालं, ते खूप बरं झालं. त्याच्या आईने त्याला सांगितलं, त्याच्या गुरुबंधूंनी सांगितलं की भगवद्गीता आण. तो त्याच्या गुरुजवळ गेला. त्याच्या गुरुचं नाव तो सुकरात, सॉक्रेटिस. त्याच्या गुरुच्या तो पाया पडला आणि त्याला सांगितलं होतं गुरुला की गुरुजी, मी जग जिंकायला निघालो, काय आणू? त्या गुरुने त्याला सांगितलं होतं 22 वर्षांच्या पोरा, माझ्यासाठी काहीच नको आणू, तू भारतात जाशील, जग जिंकलं की थोडा निवांत बैस, एखादा साधू संन्यासी महात्मा तुला भेटेल, पायावर डोकं ठेव आणि त्याला विचार की महाराज काय जिंकलं? म्हणजे जग जिंकलं. ठीक आहे महाराज. निघाला. 22 वर्षांचा पोरगा जग जिंकता जिंकता म्हातारा झाला. दाढी पांढरी झाली त्याची. सगळ्याची दाढी जग जिंकता जिंकताच पांढरी होते, हाय का नाही? आपली पण तर कशी जग जिंकता जिंकताच पांढरी झाली ना. जेव्हा परत निघाला तेव्हा त्याचा एक मित्र होता त्याच्याजवळ, त्याचा सेनापती होता सेल्युकस, मित्र पण होता, वैद्य पण होता. जेव्हा जग जिंकून तो परत निघाला ना, भारत त्याने चंद्रगुप्त मौर्याचं साम्राज्य सोडलं, तर ज्ञात असलेलं सगळं जग जिंकलं होतं. चंद्रगुप्त मौर्याचं साम्राज्य वगळता बाकी सगळं युरोप आणि आशिया त्यांनी जिंकलं होतं. जेव्हा तो निघाला तेव्हा त्याचे हातपाय सुजले. त्याने त्या मित्राला दाखवले ते आपले हातपाय, आणि त्याच्या मित्राने त्याची नाडी तपासली, हार्ट रेट, हृदयगती तपासली, सांगितलं की सांग ना मला. मित्राने सांगितलं होतं की ही हृदयगती चांगली नाही, हे हार्टबीट हे चांगले नाही, हे सामान्य नाही, तुझ्या मृत्यूची लक्षण आहे. त्याने विचारलं की मग सांग मी किती दिवसात मरेन? तर म्हटले सांगू नये, मरण सांगायचं नसतं, तरी पण सांग, तू माझं मित्र आहे, जीवलग आहे, सांग. सिकंदरला मित्राने सांगितलं होतं की माझा 30 वर्षांचा अनुभव म्हणतो की अशी नाडी चालते, तुझे हृदयाचे ठोके असं म्हणतात की तू परवा मरणार आहे. काय त्याच्या पायाखालची जमीन सरकली महाराज, जमीन सरकली. परवा मरणार आहे हे कळाल्यावर
मी कधी कधी असा विचार करतो, बरं झालं आपल्याला माहिती नाही का आपण कधी मरणार आहे. माहीत झालं असतं तर काय अवघड झालं असतं, किती जगणं कठीण झालं असतं बरं. हां, त्या सेल्युकसने सांगितलं तू परवा मरणार. आम्ही वारीत होतो आणि एक माणूस 80-90 वर्षाचा माणूस काठी तिकीट टपरीवर आला आणि त्या रिचार्ज मारत होता मोबाईलचं रिचार्ज. मला पण रिचार्जच मारायचं होतं. मी उभा आणि त्या म्हाताऱ्याला तर टपरीवाल्याने विचारलं होतं की बाबा किती दिवसाचं रिचार्ज मारत होतं. त्या म्हाताऱ्याने सांगितलं 1 वर्षाचं. म्हणलो काय कॉन्फिडन्स आहे बा, काय कॉन्फिडन्स आहे, कमाल करा तुम्ही. तू परवा मरणार आहेस. त्याचं जगप्रसिद्ध वाक्य आहे, तुम्ही लाखो वेळा कीर्तनातून ऐकलं असेल, व्याख्यानातून ऐकलं असेल. लाया था क्या सिकंदर दुनिया से ले चला क्या. इथून हिंदी शिकून गेला ना तू, तर तो असं म्हटला होता की लाया था क्या सिकंदर दुनिया से ले चला क्या, ये हात दोनों खाली बाहर कफन से निकले. रिकाम्या हाताने सिकंदराला जावं लागलं. तो असं म्हटला होता की माझे 2 हात त्या ताबुतामधून, त्यांच्याकडे शवपेटी असते, त्या शवपेटीमधून माझे रिकामे 2 हात बाहेर काढा. जगाला हे कळू द्या की सिकंदर येताना जसा आला रिकाम्या हाताने, जग सोडतानाही तसाच गेला. का बरं तसं जावं लागलं? तर त्याच्या पुढचं असं सांगणं आहे की मी आईसाठी पवित्र गंगा नदीचं पाणी घेतलं, मी पत्नीसाठी देश विदेशातले चांगल्या प्रकारचे दागिने घेतले, मी मित्रासाठी त्या अरस्तूसाठी अरिस्टॉटलसाठी खूप ग्रंथ घेतले, पण मी विसरलो, मी माझ्या गुरूंनी दिलेला आदेश विसरलो. गुरु म्हटले होते की कुठल्या तरी साधू जवळ बैस. मला अध्यात्म नाही घेता आलं, मला परमार्थ नाही करता आला, मला देवाचं नाम नाही घेता आलं, मला तो तेवढा कप्पा रिकामा राहिला माझा, बाकी सगळं भरलं पण ते रिकामं राहिलं. पण आता असं वाटतंय की सगळंच रिकामं राहिलं. हेच तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, अवघी मिथ्या अटी. सगळं केलं आणि तेवढं राम नाम नाही घेतलं तर सगळं वाया गेलं. तेवढं घडलं ना, बाकी नाही घडलं तरी चालतं, त्याला काही फार मूल्य नाही. माझा सिन्नर तालुका आहे, सिन्नर. आमच्या तालुक्याचे आमदार होते तुकाराम दिघोळे. 15 वर्ष होते, 15 वर्ष. ऊर्जा राज्यमंत्री होते 5 वर्ष. तर 5 वर्ष ऊर्जा राज्यमंत्री, फार मोठा माणूस. ते आजारी पडले. त्यांच्या भावाने मला फोन केला, साहेब आजारी पडले, तुम्ही तुमची आठवण काढतात, तुम्ही भेटायला जा. नाशिकला गोविंदनगर आहे, मी भेटायला गेलो. बाहेर तो काय म्हणतात त्याला, सिक्युरिटीवाला, काय म्हणतात, सिक्युरिटीज ना, सिक्युरिटीवाला उभा होता, बंदूक घेऊन उभा होता. मी विचारलं त्या सिक्युरिटीवाल्याला की साहेबांची तब्येत कशी आहे. त्याच्यातलं मला नाही माहिती साहेबांची तब्येत. मी 15,000 पगार आहे, त्याच्या साहेबांची तब्येत माझा काय संबंध. 15,000 पगार, मला फक्त 6 ते 6. मी उद्या 6लाच येणार. आता मी आतमध्ये गेलो, कोणीच नव्हतं घरातलं. ते पलंगावर झोपलेले होते, त्यांचे डोळे खोल गेले होते, बरगड्या दिसत होत्या. मला कळालं की हे थांबणार नाहीत फार, हे जाणार. त्यांच्या मेडने स्वयंपाकीन बाईने डाळ भात करून टेबलावर ठेवलं होतं. टेबलावर मी आवाज दिला, त्यांनी मला ओळखलं. मी त्यांना उठवलं, बसायला उश्या दिल्या, मागे टेकवलं. मी त्यांना विचारलं, साहेब तुम्ही जेवलात का. त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हटले जेवलो नाही. मी विचारलं घरातली सगळी माणसं कुठे गेली. त्यांनी सांगितलं की एक देश आहे जगाच्या पाठीवर, स्वित्झर्लंड, फार सुंदर आहे. आमच्या घरातली माणसं सगळी स्वित्झर्लंड पाहायला गेली, सगळी. हां, मुलं लेकरं मुली सगळी स्वित्झर्लंड नावाचा देश पाहायला गेली महाराज. मी आजारी पडलो, पण ती म्हटलं की आता तिकीटं वाया जातील, असं आहे तसं आहे. तर मी म्हटलं जातं, गेले निघून. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. 15 वर्ष आमदार, 5 वर्ष ऊर्जा राज्यमंत्री. मी जर कधी चित्रकार असतो ना, हे चित्र मी काढलं असतं गड्या. मला चित्र चांगलं काढता येत नाही, तरी पण हे दृश्य माझ्या डोळ्यासमोर, मी जन्मभर विसरणार नाही. मी तो डाळ भात उचलला मोलकर्णीने केलेला, कालवला, आणि मी त्यांना खाऊ घालायला लागलो. प्रवीण भाऊ, त्यांचे अश्रू त्याच्यात मिसळत होते, त्यांचे अश्रू त्याच्यात मिसळत होते. मला असं वाटतं की प्रसिद्ध माणसं, आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही का रडता. तर म्हटले महाराज मी नुसता भाषणात म्हणायचो की संतांचा महाराष्ट्र आहे, संतांचा महाराष्ट्र आहे. मी कधीच ज्ञानेश्वरी वाचली नाही महाराज. तुम्ही ते संध्याकाळी काय म्हणता टाळ घेऊन. म्हटलं हरिपाठ. म्हटलं किती अभंग असतात त्यात. म्हटलं आरती गुरुपरंपरेचे सगळे धरून 40 होतात. मला म्हटलं जर ते मी पाठ केले असते तर. म्हटलं मग साहेब त्या अभंगांनी तुम्हाला इथं पण 7 केली असते हो.
घरचे सगळे स्वित्झर्लंडला निघून गेले ना, पण ते अभंग तुम्हाला सोडून कुठंच गेले नसते साहेब. त्यांनी तुम्हाला सोबत केली असती, त्यांनीच तुम्हाला धोका दिला नसता. प्रसिद्ध माणसं आहेत ना, आपण त्यांचे स्टेजवर फोटो काढतो. माझं म्हणणं आहे त्यांना स्टेजवरही भेटा, पण त्यांना हॉस्पिटलच्या बेडवर पण भेटा. हा अभंग अर्थासहित भेटेल तिथं. अवघी मिथ्या आटी राम नाही जव कंठी. तुकाराम महाराज म्हणतात, सावधान हो, दक्ष हो, काळजी घे. दुसरं चरण, सावधान 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 उगवी संकल्पी माना उगवी संकल्पी मना सावधान 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 खाली झोपवा, खाली झोपवा, खाली झोपवा. सावधान 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 उगवी संकल्पी है मन उगवी संकल्पी है मन सावधान 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 उगवी संकल्पी मना उगवी संकल्पी मना सावधान सावधान उगवी संकल्पी है मना उगवी संकल्पी है मना. उभा होता का तू? उभा होता का? टाळाला होता का? बसलेला होता? टाळाला उभा नव्हता का? तरी पण चक्कर आली का? नाही नाही, पायच त्याचा आहे, पाय आपण हा हा हा, ठीक 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 आहे, ठीक. विठ्ठल 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 विठाल 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 विठ्ठल विठ्ठल डोबार खुमाय टाळे बार कुमाई विठोबार खुमाय टाळी वाजवा, भजन करा मायवा. विठोबार खुमाय 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 विठोबार लासुरने आणि ध्रुपद वाघोशी. अवघी मिथ्या आटी अवघी मिथ्या आटी अवघे मिथ्या आटे अवघे मिथ्या आटे
अवघे मिथ्या आटे अवघे मिथ्या आटे अवघे मिथ्या आटे अवघे मिथ्या आटे राम नाही जव कंठे राम नाही जव कंठे राम नाही जव कंठे राम नाही जव कंठे सावधान 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 राम नाही जव कंठे राम नाही जव कंठे राम नाही जव कंठे राम नाही जव कंठे सावधान 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 उगवी संकल्प हे मन उगवी संकल्प हे मन उगवी संकल्पी हे मन उगवी संकल्प हे मन उगवी संकल्प हे मन उगवी संकल्पी हे मन उगवी संकल्पी हे मन सावधान 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 विठ्ठल 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 पुंडलिक वरदा भगवान की जय महाराज की जय विठ्ठल विठ्ठल अवघी मिथ्याटी राम नाही जव कंठी. आपल्या जगण्याला रामनामाची सोबत पाहिजे. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग माझ्या वाचण्यात खूप वर्षापूर्वी आला होता की ती तिकडं थोडी दुष्काळी भागातली महिला मंडळी साधारणपणे मार्च महिन्यामध्ये पलीकडे तालुक्यात मान खटाव है ना, साधारणपणे एकदा मार्च महिना झाला दुसरं पीक निघालं की निवांत असतात. त्या तालुक्यातल्या काही महिलांनी ठरवलं की महाराजांच्या दर्शनाला जायचं. एक ट्रकवाल्याला सांगितलं एवढे एवढे पैसे देतो आम्ही आणि न्या आम्हाला गोंदवल्याला महाराजांचं दर्शन करायचं. त्याने आणलं, तो सज्जन होता, चांगला होता. 5-50 त्या साधारणपणे 60च्या आसपासच्या महिला बसल्या गोंदवलेकर महाराजांच्या समोर. रामाचं मंदिर आहे, दर्शन केलं. महाराजांना सांगितलं महाराज आम्हाला काहीतरी परमार्थ सांगा, आम्हाला काहीतरी सांगा. महाराजांनी विचार केला आता काय सांगावं यांना, जप तप अनुष्ठान मंत्र कोणता सांगावा गड्या. महाराजांनी विचारलं की तुम्ही माझ्या सगळ्या बहिणीसारख्या आयांसारख्या आहात, मला एक सांगा तुम्ही भाकरी करता की नाही. तर ती म्हातारी एक धीट होती, तिने सांगितलं भाकरी तर करतोच ना महाराज, करावीच लागते ना. कशी काय करता म्हटले फार सोपं आहे. भांडं घ्यायचं, लाकडी भांडं घ्यायचं, काय म्हणतात त्याला, काय
काठवट काठवट का नवीन शब्द ॲड झाला. मराठी फार भारी शब्द आहे की नाही. मराठी फार भारी भाषा आहे. एका वस्तूला एका नावाने हाक नाही मारली जात. त्या गोधडीला एवढे शब्द सापडले मला. काही ठिकाणी गोधडी म्हणतात, काही ठिकाणी दमकोंडी म्हणतात. तोंडावर घेतलं दम कोणतो ना, ती जर तोंडावर घेतली तर दम. या इथून तुम्ही जर पलीकडे गेलात तर तिला झावर म्हणतात खानदेशामध्ये. आंध्रात एकदा कीर्तनाला गेलो, तिथे त्या गोधडीला चंपवती म्हणतात. मला माहीत नव्हतं चंपवती काय. मला एका कार्यकर्त्यांनी विचारलं होतं, महाराज ब्लँकेट लागेल का चंपवती चालेल. म्हटलं 5 मिनटं मी पाहतच राहिलो. काय काय नाव सांगितलं तुम्ही. काठवट का काय. काठोट काठोट ना. हां महाराज ती काठवट घ्यायची, त्याच्यात ज्वारीचं पीठ घ्यायचं महाराज. मग तुम्ही पाणी टाकायचं महाराज, त्याच्यात योग्य पाणी, त्याचा उंडा आहे ना, बरोबर ना, उंडा तयार करायचा. मग तवा ठेवायचा महाराज. भाकरी थापायची, गोल थापायची, नकाशी नाही करायची, अलगद उचलायची, तव्यावर ठेवायची. महाराजांनी विचारलं गोंदवलेकर महाराजांनी, झाली का भाकरी. नाही महाराज, महत्त्वाचं काम बाकी राहील. तांब्या असतो, भांडा असतं, त्याच्यातून पाणी घ्यायचं आणि हळवार त्या भाकरीवर फिरवायचं. म्हटलं पाण्याशिवाय भाकरी होत नाही का. नाही होत. कलर येत नाही तिला, त्याशिवाय ती पापुद्रा धरत नाही, पापड येत नाही तिला, त्याशिवाय तिला रंग येत नाही, त्याशिवाय ती भाजत नाही चांगली. तर महाराजांनी सांगितलं होतं, माई मग हेच माझं आजच्यासाठी तुमच्यासाठी अध्यात्म आहे, परमार्थ आहे, की आपला प्रपंच म्हणजे आपली भाकर छान करावी, नीटनेटकी करावी, देखणी करावी, जीव लावून करावी. फक्त त्याला शेवटी राम नामाचा ओलावा नक्की लावावा, फिरवावा. अवघी मिथ्याटी नसेल तर मग काही काम नाही, उपयोग नाही. मग आपला केवढाही डामडौल असेल, मग आपलं केवढं का असेल, अर्थ नाही त्याला. महाराज म्हणतात, दक्ष हो, काळजी घे, सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. तुकाराम महाराज म्हणतात सावधान. सावधान शब्द परिचित आहे आपल्या, माहिती आहे आपल्याला. सावधान शब्द मंडपातच ऐकतो आपण, पण या मंडपात नाही. तो जो आवाज येतोय त्या मंडपातून ऐकत असतो आपण. सावधान परिचित शब्द आहे आपल्या, सावधान. खरं तो काही त्याच मंडपातला शब्द नाही, तो याही मंडपातला शब्द आहे, तो जीवनासाठीचा शब्द आहे. खूप जास्त धोका असला की सावधान शब्दाने कळवलं जातं. वळण असेल, खूप अपघात झाले असतील की PWD किंवा ज्याच्या अखत्यारीत ते असेल तो रस्ता, ते तिथं पाठी लावतात, सावधान, पुढे धोकादायक वळण आहे. नदीकाठ असेल, निसरडी झालेली जागा असेल, पावसाळ्याचे दिवस असतील, मोटर बंद पडावी, घरून निघाला माणूस की त्याला घरचे सांगतात, बी केअरफुल, काळजी घे, आहे की नाही, सावधान. महाराज आपल्याला सांगतात सावधान, पण एकदा नाही सांगत, दोनदा सांगतात सावधान सावधान. का बरं. तुकाराम महाराजांना सावधान हा शब्द दोनदा उच्चारावा खूप ठिकाणी वाटला, खूप वेळा, बऱ्याच वेळा. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा. सावध झालो हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा. सावध झालो हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा. सावध झालो हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा. सावधान या अभंगात सुद्धा तुकाराम महाराज सावधान एकदा नाहीत म्हणत, दोनदा. का बरं. एकदा सावधान म्हटलं असतं, कळालं असतं, समजलं असतं. वैकुंठवासी दुंडा महाराजांची काहीतरी जन्मशताब्दी होती. फ्रूटवाले धर्मशाळेमध्ये आम्ही कीर्तनाला गेलो आणि कुठल्या तरी वक्त्याने हा अभंग घेतला होता, मी जो सेवेसाठी निवडला आहे. अवघी मिथ्या अटी राम नाही जवकंठी, सावधान सावधान. तर ती सावधान शब्द डोक्यात राहिले आणि आम्ही परत आलो. त्या वक्त्याने ते काही खुलासा केला नाही, म्हणून ती शंका राहिली डोक्यात. म्हणून वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले यांना परत एकदा आम्ही विचारलं होतं, बाबा हे दोन सावधान शब्द महाराजांनी का वापरले, कशासाठी. बाबांनी जे सांगितलं ते मला खूप आठवणीत राहिलं, आवडलं, सांगतो. बाबा म्हटले की दोनदा सावधान याचा अर्थ दोन गोष्टींपासून खूप जास्त सावधान. उपवास करतो ना आपण, तर आमच्या बाबांचं एकदा काय झालं,
त्याने आम्हाला विचारलं की पोरांना उपवास किती करतात. म्हटलं बाबा 2 एकादशी आणि सोमवार. कधी मोडतो की नाही. तो म्हटलं मोडतो एखाद दिवशी. सोमवार नव्हता लक्षात राहत. 16-17 वर्षाचं वय, 18, पुण्याला कॉलेजला होतो. उशीर झाला का वडापावच खाऊन घ्यायचो. आता ती वय तसं भूक लागायची. बाबा सोमवार मोडतो कधी कधी. तर म्हटले मग मोडल्यावर काय करतो. तर म्हटलो काय करायचं असतं सांगा. म्हटले की शास्त्रात त्याचं असं आहे की जिथून कळलं तिथून पुढं 24 तास उपवास करायचा. म्हटलं ठीक आहे बाबा. म्हटले मोडला तर मोडला, चिंता करायची नाही, पण 2 उपवास कधीच मोडायचे नाही. तुम्ही विचारलं होतं कोणते. त्यांनी उत्तर दिलं होतं की बाळा 2 उपवास, एक परधनाचा आणि एक परस्त्रीचा. हे 2 उपवास आहेत महाराज, फार चांगले पाळावे. एवढे जर 2 पाळले ना तर बाकीचे थोडे मागं पुढे झाले तर चालतात. आखे करायचे आणि या 2 ठिकाणी फेल, मग काय उपयोग. नीतिमत्तेमध्ये नापास असलेली माणसं वारकरी संप्रदायाला, संतांना चालतच नाही महाराज. नाही चालत. त्यांचा मोठेपणा चालत नाही, त्यांचं दान चालत नाही, त्यांचं ज्ञान चालत नाही, त्यांचा मोठा डामडौल काहीच चालत. जो नीतिमत्तेमध्ये नापास आहे तो, त्याचं वारकरी संतांना काहीच चालत नाही. बरं चालत नाही. त्याने इकडे यायचंच नाही. त्याने ते क्लिअर करूनच इकडे यायचं. आणि मग नीतीची परीक्षा, नीतीचे पेपर घेणारे हे 2च ठिकाण आहेत. कोणते सावधान आणि सावधान. त्याच्यात नाही दिसत, पण मग पहिला सावधान परस्त्रीसाठी आणि दुसरा सावधान परधनासाठी. एवढे 2 उपवास केले ना मायबाप, नाही कोणत्या उपवासाची गरज पडत. बरं म्हणजे बाकीचे तर करायचेच, नक्की करायची. एकादशी करायची नक्की, सोमवार करायचा, महाराजांनी सांगितलं आहे, का नाही करायचं. पण हे 2 उपवास स्वामी विवेकानंदांना इंग्लंडहून आमंत्रण आलं, या. महाराज एका बंदरावर, स्वामी विवेकानंद एका बंदरावर उतरले. एक ख्रिश्चन मुलगी पळत आली. नन ती त्यांच्या धर्मप्रचारिका असतात, नन म्हणतात त्याला. ती पळत आली, वार्ताहर पण होती. तिने विचारलं की तुम्ही आमच्या युरोपात आलात, वेलकम, स्वागतम, पण तुम्ही का आलात. म्हटले मला तुमचं बोलावून आलं. हो ते माहिती आहे मला, पण का आलात, तुम्ही का आलात. म्हटले मी तुम्हाला अध्यात्म सांगेन. स्वामीजींनी सांगितल्यानंतर त्या मुलीने, तिने विचारलं होतं की तुम्ही कोणाला आध्यात्मिक मानता. तर स्वामीजींनी एका वाक्यात उत्तर दिलं होतं, फार छान आहे. स्वामीजी म्हटले होते माझ्या मते पारमार्थिक तो आहे ज्याला हे कळतं, जे आपलंय तेच आपलंय आणि परक्याचं आहे ते परक्याचंच आहे. किती का छान असे ना, पैसा किती का दुसऱ्याचा चांगला असेल, पण तो परक्याचाच आहे. परस्त्री धर्मपत्नी धांगडी, माऊली बोलले ना, किती का कुरीप असेल तरी आपली पत्नी आहे, आणि सुंदर असेल तरी ती दुसऱ्याची आहे ना, दुसऱ्याची आहे. आणि दुसऱ्याचं आहे ते दुसऱ्याचंच आहे हे ज्याला कळतं, आणि आपलंय तेच आपलंय हे ज्याला कळतं. स्वामीजी म्हटले होते माझ्या दृष्टीने तो आध्यात्मिक. काय छान व्याख्या आहे महाराज, फार छान व्याख्या आहे. परद्रव्य परनारी यांचा धरी विठाळ, यांचा धरी विठाळ, यांचा धरी विठाळ. परद्रव्य परनारी यांचा धरी विठाळ, यांचा धरी विठाळ, यांचा धरी विठाळ. परद्रव्य परनारी यांचा धरी विठाळ, यांचा धरी विठाळ, यांचा धरी विठाळ. परद्रव्य परनारी यांचा धरी विठाळ, यांचा धरी विठाळ, यांचा धरी विठाळ. एक अभंग आहे, माझी तुम्हाला विनंती राहील, नक्की पाठ असू द्या. फार छोटा आहे पहा, जे शिबिरार्थी आले तुम्हाला विनंती आहे माझी, पोरांना नक्की पाठ असू द्या, फार छोटा आहे. अभंग असा आहे की साधने तरी हीच, फार छोटा आहे, 4 चरणाचा आहे, छोट्या छंदातला आहे. साधने तरी हीची दोन्ही, जरी कोणी साधील. परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ, त्याचं 3रं चरण योग भाग्य घर आहेत. एवढे 2 उपवास केले, एवढं जर पथ्य पाळलं तर सगळे योग आणि सगळे भाग्य आपल्या घरी येतात. काय पाहिजे याच्या पलीकडे. साधू संतांना ना बाकी थोडं कमी असलेलं चालतं, थोडं पाठांतर चालतं, कमी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. थोडं ज्ञान कमी चालतं,
पण या दोन ठिकाणी हे दोन उपवास पक्के लागतात. सावधान सावधान, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. मी सध्या एक ग्रंथ वाचतोय सिकंदरचा, म्हणून थोडे आज कीर्तनात जरा ते जास्त आलं. परत एक सांगताय का, सध्या वाचतोय मी त्याचं चरित्र वाचतोय. सिकंदर आला आणि एक पौरस नावाचा राजा होता. सिंधू नावाची नदी पाकिस्तानात गेली ती. आता भारत एवढा मोठा विशाल, तुकडे तुकडे. म्यानमार कधीतरी भारतच होता. म्यानमार सुद्धा ब्रह्मदेश म्हणायचे त्याला, आहे की नाही. तसं पाकिस्तानही भारतच होता. सिंधू नदी गेली, त्या सिंधू नदी पार करून तो सिकंदर आला आणि त्याने पौरस नावाच्या राजावर आक्रमण केलं. त्या पौरस नावाच्या छोट्याशा राजाने सिकंदरच्या सेनेला, प्रचंड सेनेला 3 दिवस झुंजवलं. तो आजारी पडला. सिकंदर जिंकला पण आजारी पडला. आणि त्या पौरसाला साखळ दंडात बांधलेलं होतं. सिकंदर सिंहासनावर बसला होता आणि सिकंदरने विचारलं त्या पौरसाला, बंदी झालेल्या राजाला, की पौरस, तू मला 3 दिवस वैताग दिला, मी आजारी पडलो तुझ्याशी लढून, बोल तुझ्याशी मी कसा वागू, तुला काय मार दिया जाय की छोड दिया जाय, तुला मारू का सोडू, सांग कसा वागू तुझ्याशी, मी तुला काय ट्रीटमेंट देऊ. साखळ दंडात बांधलेला राजा, त्याने हात नाही जोडले, त्याने स्वतःच्या जीवदान नाही मागितलं, भीक नाही मागितली. त्याने सांगितलं, मला इतकंच माहिती आहे की एक राजा दुसऱ्या राजाशी जसा वागतो तसा तू वाग. तो त्याला ते उत्तर खूप आवडलं. पुढचं राज्य कुणाचंही त्याने त्याच्या सेनापतीला विचारलं. त्याच्या सेनापतीचं नाव होतं सेल्युकस. सेल्युकसला त्यांनी सांगितलं, कोणाचं राज्य, म्हटले चंद्रगुप्त मौर्याचे. किती सेना आहे? त्याची 6.5 लाख सेना आहे. बापरे, म्हणजे हे 14,000 सेनेवाल्याने आपल्याला 3 दिवस झुंजवत ठेवलं, आजारी पाडलं. तो तर आपली राखही ॲथेन्सला, ॲथेन्स त्याची राजधानी, ॲथेन्सला जाऊ देणार नाही, मला नाही झुंजायचं गड्या. तर आपल्याला लढायचं नाही, पण थोडं आतून काही फोडाफोडी करून होतं का पहा, आतून काही होतं का पहा, फितुरी करून होतं का पहा. त्या सेल्युकसने सांगितलं, मग बघा, त्यांनी यादी आणली 10 जणांची. राजाचं राज्य आपल्याला घेता येईल, 1 नंबर राजा फुटला पाहिजे. म्हटलं कसं काय शक्य आहे, 2 नंबर कोण आहे पहा. यादीला 2 नंबर नाव होतं राजाच्या गुरुचं, चंद्रगुप्त मौर्य. त्याच्या गुरुचं नाव चाणक्य, कौटिल्य. म्हटलं हा राज्याचा महामंत्री आणि राजाचा गुरु आहे, हा जर फुटला ना राज्यच आलं. अरे वा, कर प्रयत्न. सेल्युकस संध्याकाळी गावात गेला, बैलगाडी विकत आणली, बैल विकत आणली, भाजीपाला विकत आणला. गाडीभर सोनं लादलं त्यांनी बैलगाडीत. फार छान आहे, ऐका, इतिहास आहे. आणि त्याने काय केलं, त्या बैलगाडीवर त्यांनी सोनं ठेवलं पूर्ण आतमध्ये. सोनं, बैलगाडी पूर्ण भरून सोनं ठेवलं. ओळखू येऊ नये, दिसू नये म्हणून वरतून भाजीपाला ठेवला. बैल जुंपले आणि राजधानीत आला चंद्रगुप्त मौर्याच्या आणि विचारायला लागला की महामंत्री चाणक्यांचा महाल कुठे. कोणीतरी सांगितलं, नदीच्या काठाला, कुडाच्या भिंतीत, शेणाने सारवलेल्या झोपडीत चंद्रगुप्त मौर्याचे गुरुजी राहतात, त्यांचं नाव चाणक्य. आश्चर्य वाटलं, एवढा मोठं राज्य आणि गुरु झोपडीत राहतात. बैलगाडी घेऊन तो तिथं कडे, संध्याकाळ झालेली होती, बैलगाडी सोडली, बैल झाडाला बांधली. एका झोपडीतून प्रकाश येत होता. सेल्युकस बहुभाषी होता, खूप भाषा येत होते. आवाज दिला, आचार्य, संस्कृती येत होती, आचार्य. आतून आवाज आला की या स्वागतम. कोण आलं? बैठी टेबल होता, मेज म्हणतात त्याला, डेस्क. त्या डेस्कवर चाणक्य काहीतरी राज्याचा हिशोब लिहित होते. समोर 2 समया ठेवलेल्या होत्या, एक पेटवलेली होती, एक विझवलेली होती. दोन्हीतही तेल होतं, दोन्हीतही वात होती. गवताची चटई टाकली होती. सेल्युकस गेला. कशासाठी गेला होता? फोडायला, माणूस फोडायला गेला होता. बैलगाडी भर सोनं घेऊन गेला होता. खाली बसला आणि आचार्यांनी विचारलं होतं की काय नाव आपलं, कुठून आलात, काय काम काढलं. त्यांनी सांगितलं, इथं कोणी नाही ना, सगळ्या मीटिंग काही मंदिरात होत नसतात, आहे का नाही. डाव्यांचं काय काम आहे का? विषय तसा असला की त्या मीटिंग तशा होत असतात. आचार्य, इथं कोणी नाही ना? म्हटले कोणीच नाही, बिंदास बोला. माझ्याकडे काय काम आहे का, राज्याकडे काय काम आहे? म्हटले तुमच्याकडे काम आहे, राज्याकडे काम नाही. बरं, 1 मिनिट थांबा. चाणक्याने काय केलं की जी विझवलेली समई होती ती पेटवली आणि जी पेटवलेली समई होती ती विझवली. दोन्हीतही तेल होतं, दोन्हीतही वात होती. बोला, काय काम काढलं माझ्याकडे?
त्या सेल्युकसने विचारलं काम आधी सांग, काम नंतर सांगतो, पण मला हे आधी सांगा. हे काय वागणं आहे तुमचं? एवढ्या मोठ्या राज्याचे तुम्ही महामंत्री, याच्यातही तेल आहे, त्याच्यातही तेल आहे, याच्यातही वात आहे, त्याची ही विजवली आणि ती पेटवली का म्हणून? चाणक्याने उत्तर दिलं होतं की काय नाही, म्हटले हिच्यात जे तेल आहे ना, जी विजवली ते तेल राज्याच्या कोशातून येतं, राज्याच्या खर्चाचं येते. मी राज्याचं काम करत होतो म्हणून राज्याचं तेल जाळतो. तुम्ही म्हटलं की राज्याचं काम नाही, तुमचं काम आहे, पर्सनल काम आहे, माझ्याकडे काम आहे. मग आता माझ्या कामासाठी मी राज्याचं तेल कसं जाळू? ते जाऊ द्या, पण तुमचं काम सांगा. ते म्हणले काय नाही, उगीच आलो होतो, दर्शनाला आलो होतो, दर्शनाला. तुमचं फार ऐकला पराक्रम. आता जो राज्याचं तेल जाळत नाही त्याच्या पुढे जर बैलगाडी भर सोनं ठेवणं, कानाखाली जाळ नाही का काढणार? कोणाचा 1 रुपया आपल्याकडे येऊ नये मायबाप, याच्यासाठी एक सावधान आहे. आणि कुठल्या स्त्रीच्या दृष्टीने पुरुषाची अभिलाषा आपल्या जीवनात येऊ नये, याच्यासाठी दुसरा सावधान आहे. सावधान सावधान, तुम्ही नीतीने वागा, संत खुश होतील महाराज. आपल्या धर्मात नीतिमत्ता असली, आपल्या जगण्यात नीती असली की साधूला खुश करण्यासाठी वेगळी पूजा करायची गरज नाही. शुद्धचर्या हे संतांचे पूजन. संतांचे पूजन. विठ्ठल 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 सावधान सावधान. मनाला संकल्प विकल्पाच्या भोवऱ्यातून मागे घे. मन हे सुखाचं जनरेटर आहे. आपल्याला जे वाटतं सुख सुख सुख, हे कोण निर्माण करतं? कोण निर्माण करतं बरं? मन निर्माण करतं महाराज. अहो, सुख परिस्थितीवर अवलंबून नाही महाराज. सुख जर परिस्थितीवर अवलंबून असतं तर बंगल्यातल्या माणसांनी कधीच झोपेच्या गोळ्या खाल्ल्या नसत्या. माझे एक मित्र प्रमोद घुगे, नाशिकचे आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत, मेंदू तज्ज्ञ आहेत, मनके तज्ज्ञ आहेत. मला सांगितलं की दर 4था मनुष्य शहरातला विचार स्ट्रेस कमी करण्यासाठी गोळ्या खातो. तर मला झोपेच्या गोळ्या ऐकून होतो मी त्या डॉक्टरांना परत विचारलं, कसल्या गोळ्या म्हटले तुम्ही? ते मला म्हणे विचार कमी करण्यासाठी पण गोळ्या आहेत, शांत झोप लागावी यासाठी पण गोळ्या आहेत, स्ट्रेस कमी करावा यासाठी पण गोळ्या आहेत. मी त्याच दिवशी सिद्धांत बांधला की याचाच अर्थ असा आहे की किती मोठ्या बंगल्यात आहे याच्याहून सुख अवलंबून नाही महाराज, आहे की नाही? बिलकुलच नाही. सुखाला निर्माण करणारं मन आहे. मनाने ठरवलं ना की ही सुखाची परिस्थिती, मन खुश होतं. तिकडे शेवगाव तालुका आहे, पैठणच्या जवळ, फार सदन तालुका आहे. तिकडं त्या शेअर बाजारवाल्या काही पोरांनी, ब्रोकर दलाल पोरं, त्यांनी काय केलं, पैठणला शेवगावला ऑफिसेस टाकले आणि सांगितलं लोकांना तुम्ही 1 लाख गुंतवा, आम्ही तुम्हाला 12,000 रुपये रिटर्न देऊ, व्याज मुद्दल तसंच. आणि गुंतवले लोकांनी पैसे ते शेअर बाजारमध्ये. सुरुवातीला त्यांनी लाखाला 12,000 रिटर्न दिले, काही दिवस लोकांनी अजून गुंतवले, ते लाखाचे 12,000 झाले बरोबर. गेले ते पोरं पळून, ऑफिस बंद. ऑफिस बंद. आणि झालं असं की मी कीर्तनाला गेलो, तिथे निमगाव आहे, मी फेटा बांधत होतो. एक माणूस आला, मला म्हणे महाराज आमच्याकडे फार फ्रॉड झाला हो, फार घोटाळा झाला, ते शेअर बाजारमध्ये फार अख्ख्या गावाचे पैसे गेले महाराज. तर मी विचारलं तुमचे काय होते का? मला म्हणे 5 लाख होते, 5 लाख. तर म्हटलं मग तुम्ही काय तसं टेन्शनमध्ये वाटत नाही, तुम्ही खुश आहात, कीर्तनाला आले तुम्ही. त्यांनी माझ्या कानाजवळ येऊन मला सांगितलं महाराज आमच्या गावातला एक माणूस आहे, त्याची 1.5 कोटी गेले, 1.5 कोटी. म्हणजे मी विचार केला त्याची 1.5 कोटी गेले म्हणून हा बरा नाही तर हा सलायनलाच असता, हा काय कीर्तनाला बिर्तनाला काय काय गेलं. बरं हे कोणी ठरवलं बा त्याची 1.5 कोटी गेले ना आपले एवढेच गेले? हे तरी मग चपला गेल्या ना कार्यक्रमानंतर कीर्तनानंतर आपल्याला वाटतं माझी चप्पल गेली, गाड्या माझी चप्पल गेली, माझी चप्पल गेली, माझी चप्पल. आणि तेच जर चप्पल दुसऱ्याची पण गेली असेल तर आपल्याला बरं वाटतं कोणतरी जोडी आहे. आपण त्याला जर विचारलं किती रुपयाची होती, तो जर म्हटलं 500ची होती, तर आपण लगेच मनात हिशोब करतो, याची 500ची होती, माझी तर 300चीच होती, 200ने फायदा झाला. काय कोणतं कॅल्क्युलेटर मनात बसवलेलं काय माहिती बा. हे सुखाला जबाबदार मन आहे महाराज. ज्ञानेश्वर माऊली जेव्हा तीर्थयात्रेला निघाले तेव्हा मनाला समोर घेतलं, त्याशी संवाद केला की हे मना, मी तर निघालोय तीर्थयात्रेला, मी तर आंघोळ करेनच, पण मना असं न हो की मी आंघोळ करेन आणि तू आतल्यात कोरडा राहशील.
तू पण स्नान कर बरं. माझ्या निवृत्तीनाथांचे चरण हे तीर्थ आहेत, तू पण तिथं बुडी दे बरं. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पाय, तेथे बुडी देई माझे मना, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. संकल्प विकल्पाने मनुष्याला मन दुःख देत असतं. महाराज म्हणतात त्याच्या मागे ओगवी संकल्पी हे मन, सांडिले ते मांडे. आग्रह उरला कधीतरी तुला जायचंय याची आठवण ठेव. 2 उपवास कर, 2 उपवास कर. सावधान सावधान उगवी नेपोलियन बोनापार्ट फार मोठा सेनापती होऊन गेला, खूप मोठा सेनापती होऊन गेला नेपोलियन बोनापार्ट. रशिया जिंकलं होतं अख्खं त्याने. हिटलर फार मोठा सेनापती होऊन गेला. 2रं महायुद्ध झालं, त्या हिटलरने रशियाने मदत केली हिटलरला. ठरलं असं होतं की अख्खं जग आपल्या ताब्यात घेऊ, अर्ध वाटून खाऊ. पण तो हिटलर असतो. जेव्हा अख्खं जग समाप्त झालं त्याला वाटलं हे तरी कशाला ठेवायचं, ते काळी मांजर बाबा सांगतात ना, काळी मांजर पांढरी मांजर, हे तरी कशाला ठेवायचं, रशियाला तरी कशाला ठेवायचं. म्हणून हिटलरने रशियावर मोर्चा आपला, अर्धा रशिया जिंकला होता त्या हिटलरने. किती मोठा माणूस होता. मुसोलिनी एक होता, नेपोलियन होता, अलेक्झांडर ग्रेट होते. पण कोणाची पूजा छत्रपती शिवाजी महाराजांसारखी होत नाही बरं. त्या मानाने छत्रपतींचं राज्य खूप छोटं आहे की नाही, खूप छोटं. म्हणजे ही सीमाचं आता साल्लेर किल्ला छत्रपतींच्या राज्याची, तर खाली तळ कोकणापर्यंत आहे ना, माणगावपर्यंत, गोव्यापर्यंत, मडगावपर्यंत, एवढं एक साधारण 5 जिल्हे 6 जिल्हे आहे की नाही. नंतर वाढलं तंजावरकडे. इतके छोटं राज्य, पण छत्रपतींची जी पूजा होते, छत्रपतींच्या चरित्राचं जे जागरण, जे वर्णन, जे चिंतन होतं, ते जगातल्या कुठल्या राजाचं होत नाही. त्याचं कारण मला असं वाटतं की या 2 शब्दांमध्ये, सावधान सावधान. 2 उपवास छत्रपतींनी पाळलेत, केलेत. परश्री आणि परधन, परश्री आणि परधन. छत्रपतींच्या त्या आज्ञापत्रामध्ये स्पष्ट आज्ञापत्र आहे की कुठल्याही सेनापतीने, कुठल्याही 5 हजारी 7 हजारी मनसबदाराने सोबत कळावंतीन म्हणजे नाचणारी ती ठेवायची नाही. परश्री परधन. म्हणून छत्रपतींची पूजा, म्हणून छत्रपतींचं जागरण, म्हणून त्यांच्या साल्लेर किल्ल्याच्या पायथ्याशी आपण आलोय त्यांच्या चरित्राचं गुणगान करण्यासाठी, है की नाही. वीररत्न सूर्याजी काकडे त्यांच्या चरित्राचं गुणगान करण्यासाठी, है ना. सावधान आणि राजे खूप झाले, पण हे 2 उपवास छत्रपतींनी केले. सावधान सावधान. तुकाराम महाराज म्हणतात जगण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. वाट्याला आलेलं काम करता करता राम नाम घेणे शेवटचं चरण. तुका म्हणे आले भागा, तुका म्हणे आले भागा, तुका म्हणे आले भागा, तुका म्हणे आले भागा. देऊनी चित्ती पांडुरंगा, देऊनी चित्ती पांडुरंगा, बोला देऊनी चित्ती पांडुरंगा, 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 देऊनी चित्ती पांडुरंगा. सावधान 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 सावधान
तुका म्हणे आले भागा देवनी चित्ती पांडुरंगा देवनी चित्ती पांडुरंगा सावधान देवनी चित्ती पांडुरंगा देवनी चित्ती पांडुरंगा सावधान 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 निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया बोला निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 तुकाराम झालेली सेवा देवाचरणी समर्पित करतो. छत्रपतींच्या चरणी छत्रपती शंभू महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. गुरुवर्य पूजनीय श्रद्धेय श्री बंडातात्या यांनी ही सेवा माझ्याकडे दिली. मी